विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहरकडील पोलीस नाईक बळवंत कोल्हे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे 3 एप्रिल रोजी 8 वाजेच्या सुमारास मिरची चौक येथून अमृतधाम चौकाकडे जाणाऱ्या रोडचे पश्चिम बाजूस असलेले पत्र्याचे शेडजवळ संभाजीनगर रोडलगत नाशिक या ठिकाणी इसम नागेश भानुदान मोरे वय वर्ष 33 राहणार मजूरवाडी वाल्मिकनगर पंचवटी याच्या ताब्यात 15,540 रुपये किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल बेकायदेशीररित्या स्वतःच्या ताब्यात बाळगून विक्री करताना मिळून आला, म्हणून त्याच्या विरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आडगाव पोलीस ठाणे करत आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस हवालदार गणेश भामरे, पोलीस नाईक बळवंत कोल्हे, रवींद्र दिघे, योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार गणेश वडजे, अनिरुद्ध येवले, अविनाश फुलपगारे, विठ्ठल चव्हाण व महिला पोलीस अंमलदार अर्चना भड यांनी केले आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।